नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि नशिबावान लोकांनो, स्वागत आहे तुमचं ज्योतिष केंद्राच्या या खास भागात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या थेट काळजाला भेदणार आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचे संकेत मिळत आहेत. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडू शकते. कुंभ राशीच्या लोकांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय वेगळी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. कधी विचार येतो की देव आणि हे जग कुंभ राशीच्या लोकांचीच इतकी कठीण अग्निपरीक्षा का घेतात? तुमच्याच वाट्याला इतके संघर्ष, इतक्या वेदना का येतात? पण लक्षात ठेवा, यामागे एक खूप मोठे आध्यात्मिक कारण आहे. ईश्वराचा हाच संकेत आहे की आज भलेही तुम्ही या संघर्षाच्या आगीतून होरपळून निघत असाल, पण उद्या जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल तेव्हा तुम्हाला हे स्पष्टपणे उमजले असेल की आपले कोण आणि परके कोण. ही अग्निपरीक्षा तुम्हाला भविष्यात कोणाची साथ द्यायची आणि कोणापासून दूर राहायचे याचा धडा शिकवण्यासाठी आहे. कधी मनात येते की देवाने अशी एखादी शक्ती का नाही दिली की ज्यामुळे मी बसल्या जागी लोकांचे नशीब बदलून टाकीन. पण परमेश्वर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला देत नाही. जर प्रत्येकाला अशी शक्ती मिळाली असती तर माणसामध्ये अहंकार निर्माण झाला असता आणि तो स्वतःलाच देव समजू लागला असता. जरी आपण अध्यात्मात असतो तरी कधी असा भ्रम होऊ शकतो, पण या भ्रमातून बाहेर राहणेच आपल्यासाठी हिताचे आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, मला ठाऊक आहे की आयुष्याने तुम्हाला खूप काही शिकवले आहे. विशेषतः 2018 ते 2021 हा काळ तुमच्यासाठी इतका भयानक होता की त्या आठवणी पुन्हा जाग्या न झालेल्याच बऱ्या. 2024 नंतर आयुष्यात थोडी स्थिरता आली आहे, हे मी मान्य करतो, पण तरीही सध्या 3 मुख्य समस्यांनी तुम्हाला विळखा घातला आहे. पहिली म्हणजे तुमच्या मनावर डिप्रेशन किंवा मानसिक ताण खूप मोठ्या प्रमाणावर हावी झाला आहे. दुसरी समस्या म्हणजे आर्थिक चणचण. उत्पन्न फक्त हातचे राखून आहे किंवा कर्जाची डोंगर वाढत चालले आहेत. आणि तिसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे तुमच्या नोकरीतील अस्थिरता आणि वैयक्तिक आयुष्यातील गोंधळ. तुम्हाला नक्की कोणत्या रस्त्याने जायचे आहे हेच समजेनासे झाले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मानसिक आणि आर्थिक ओढाताण होते तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम मुलाबाळांवर आणि कौटुंबिक सुखावरही होतो. सध्या तुमची वेळ अशी चालू आहे की ज्याची 4 रुपयांची लायकी नाही तो माणूस सुद्धा तुम्हाला तुमची औकात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही शांत आहात, कोणाला उत्तर देत नाही आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमकुवत आहात. गंमत बघा, हेच लोक जे आज तुमची किंमत करत नाहीत त्यांना उद्या जेव्हा गरज पडेल तेव्हा ते तुमच्याकडेच पदर पसरून येणार आहेत. पण एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा, जेव्हा दुःख येते तेव्हा माणूस अधिक मजबूत होतो. जे लोक आज तुम्हाला तुच्छ लेखत आहेत त्यांना तुमच्या प्रगतीचा मार्ग दाखवणारे निमित्त समजा, कारण ते तुम्हाला काहीतरी मोठे करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. पण आता काळजी करू नका, कारण आता वेळ बदलत आहे. कुंभ राशीसाठी आनंदाची बातमी ही आहे की आता तुमच्यासाठी यशाचे 4ही रस्ते मोकळे होणार आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ग्रहांच्या गोचरीत एक खूप मोठा आणि शुभ बदल होत आहे. देवगुरु बृहस्पती, जे तुमच्या कुंडलीत लाभ आणि धनाचे मालक आहेत, ते आता मोठी चाल खेळणार आहेत. 11 मार्च ते 2 जून या काळात गुरुग्रह मिथुन राशीत मार्गी अवस्थेत जाणार आहे. तुमच्या कुंडलीच्या 5व्या स्थानात म्हणजे पंचम भावात गुरु विराजमान होत आहेत. ही वेळ तुमच्या आयुष्यात असे अनपेक्षित बदल घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. सामान्यतः ज्योतिषी सांगतील की 5वे स्थान म्हणजे बुद्धी, शिक्षण आणि प्रेम, पण कुंभ राशीसाठी हे त्यापेक्षाही खूप जास्त आहे. जसे गुरु मार्गी होतील तसे सर्वात आधी तुमच्या बुद्धीमध्ये विलक्षण बदल होईल. तुम्ही केवळ हुशारच होणार नाही, तर आता तुम्ही जगाशी व्यवहारी वागायला शिकणार आहात. आत्तापर्यंत तुम्ही खूप भोळेपणाने वागलात, पण आता आपले काम काढून घेण्यासाठी लोकांशी कशा प्रकारे संवाद साधायचा आणि थोडीफार चालाखी कशी वापरायची हे तुम्हाला उमजेल. ही चालाखी कोणाला फसवण्यासाठी नाही, तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी असेल. तुमच्या मनातील डिप्रेशन आता हळूहळू संपणार आहे. तुम्ही शांत व्हाल आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात कराल.
आत्तापर्यंत तुमचे निर्णय दुसरे कोणीतरी घेत होते, पण आता तुम्ही स्वतःचे वकील आणि स्वतःचे न्यायाधीश बनाल. हा बदलाचा काळ आहे, परिवर्तनाचा काळ आहे. ज्यावेळी आपल्याला काय करायचे आहे हे कळत नाही, तेव्हा शिक्षण, पैसा, कुटुंब सर्व व्यर्थ वाटते. पण आता गुरु तुम्हाला दिशा दाखवतील. कोणाची साथ द्यायची, कोणाला दूर करायचे आणि पैसा कुठून कमवायचा हे आता तुम्ही स्वतः ठरवणार आहात. या काळात तुमची आर्थिक बाजू खूप भक्कम होणार आहे. तुमच्या पगारात वाढ होऊ शकते किंवा उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग सुरू होऊ शकतात. जे वरिष्ठ किंवा मोठे गुंतवणूकदार तुमच्याशी वाद घालत होते, आता तुम्ही त्यांच्याशीच गोड बोलून आपले काम साधून घेणार आहात. तुमच्या वाचेमध्ये जणू काही मध उतरेल. तुमच्या जोडीदाराशी आणि कुटुंबाशी असलेले संबंध सुधारतील. जर तुमच्या मुलांना तुमच्याबद्दल आदर वाटत नसेल, तर आता ते तुमचे महत्त्व ओळखतील. ज्यांना अपत्य सुखाची प्रतीक्षा आहे, त्यांच्यासाठी गुरु आशीर्वाद देणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्तापर्यंत तुम्हाला शिकवले गेले की कर्म करा, धर्म करा, सेवा करा. पण यातून तुम्हाला काय मिळाले? लोक तुम्हाला रस्त्यावर घेऊन आले. पण आता तुम्ही एक नवीन मंत्र पाळणार आहात. कर्म करेन, धर्म करेन, पण सेवा आता फक्त स्वतःची करेन. आता कोणाच्याही फसव्या आश्वासनांना बळी पडू नका. जे लोक तुम्हाला स्वप्न दाखवत होते की मी तुमचे हे काम करून देईन, ते काम करून देईन, त्या सर्वांना आता बाजूला सारा. तुम्ही आता जमिनीवर राहून वास्तवावर विश्वास ठेवणारे आहात. गुरुची 9वी दृष्टी तुमच्या 9व्या स्थानावर पडत आहे, जे भाग्याचे स्थान आहे. याचा अर्थ असा की तुम्ही आता तुमचे भविष्य स्वतःच्या हाताने लिहिणार आहात. कोणत्याही भावनिक नात्यामुळे जर तुमची प्रगती थांबली असेल, तर अशा बेड्या तुम्ही तोडून टाकाल. आता तुमच्यासाठी नाते वेगळे, पैसा वेगळा आणि काम वेगळे असणार आहे. तुम्ही खूप प्रॅक्टिकल होणार आहात. सत्य असत्याच्या पलीकडे जाऊन आता तुम्ही व्यापार आणि प्रगती यालाच महत्त्व देणार आहात. परदेशाशी संबंधित कामे, आयात निर्यात किंवा कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला मोठे यश मिळताना दिसत आहे. जर तुम्ही वारंवार मुलाखतींमध्ये अपयशी ठरत असाल, तर आता यशाची गुढी नक्कीच उभा राहाल. लोकांच्या नजरेत तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुम्हाला बेवकूफ समजत होते ना, आता त्यांचा हा भ्रम मोडीत निघणार आहे. तुमची वाणी सुधरेल आणि त्यातूनच पैसा आणि नाती दोन्ही तुमच्याकडे चालत येणार आहेत. पण कुंभ राशीच्या लोकांनो, इथे एक गुपित सांगते. आता तुम्ही तुमच्या आयुष्यातील चुका स्वतः सुधारणार आहात. आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही काय करणार आहात हे आता तुम्ही गुप्त ठेवणार आहात. कोणालाही आपल्या योजना आधी सांगू नका. हे भयानक ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येईल. तुमच्या मालमत्तेचे किंवा प्रॉपर्टीचे जे काही प्रश्न अडकले होते, ते आता मार्गी लागतील. जोडीदाराकडून तुम्हाला प्रचंड पाठिंबा मिळेल. जरी तुमच्या मौल्यवान वस्तू किंवा दागिने कर्जापायी गहाण पडले असतील, तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला लवकरच सापडेल. आत्तापर्यंत तुम्ही दुसऱ्यांचा विचार करत होतात की लोक काय म्हणतील, पण आता तुम्ही स्वतःचा विचार करणार आहात. वाईट नात्यांमधून, जे तुम्हाला फक्त वापरून घेत होते, अशा लोकांपासून तुम्ही स्वतःला मुक्त कराल. तुमच्या आरोग्यातही सुधारणा होईल. डोकेदुखी, पोटाच्या समस्या किंवा त्वचेचे विकार यातून तुम्हाला आराम मिळेल. तुमची दिशा आता स्पष्ट आहे आणि तुम्ही त्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकणार आहात. आयुष्यात येणारे हे बदल अधिक सकारात्मक आणि प्रभावी करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय सांगत आहे. दररोज शिव चालीसा पठण करा. यामुळे तुमच्या मनातील भय नष्ट होईल. तसेच 2 जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी जवळच्या दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन एक पाण्याचे नारळ अर्पण करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल आणि तुम्हाला यश मिळवून देईल. कुंभ राशीच्या लोकांनो, ही वेळ तुमची आहे. हे वर्ष तुमचे आहे. पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर कुंभ राशीच्या बांधवांनाही याचा फायदा होईल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रगतीसाठी आणि सुखी आयुष्यासाठी मी प्रार्थना करते. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. धन्यवाद.